अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज 5वा दिवस आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही आज धुळे, मालेगाव आणि जळगावात असणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार सभेला संबोधित करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद सुद्धा ते यावेळी साधताना पाहायला मिळत आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज धुळ्यात पोहोचणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत आज भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अजित पवार हे धुळ्यातील लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत। या दौऱ्याच्या निमित्तानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे जेलरोड येथे हे भव्य सभामंडप उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेतील शेकडो महिलांशी अजित पवार हे संवाद साधणार आहेत। तसंच धुळे शहराची ओळख असलेला पॉवरलूम उद्योग, या पॉवरलूम उद्योगामधील कामगारांशी देखील या दौऱ्यात अजित पवार संवाद साधणार आहेत। तसंच विविध मंदिर असतील, मशीद दर्गे असतील, तसंच जैन मुनी यांच्याशी देखील संवाद अजित पवार साधणार आहेत। धुळे शहराची जागा ही पारंपरिक राष्ट्रवादीने लढवलेली आहे आणि आता या ठिकाणी धुळे शहर विधानसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील दावा सांगितला जात आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे इर्शाद जागीरदार या ठिकाणी इच्छुक आहेत। आज या दौऱ्याच्या निमित्तानं इर्शाद जागीरदार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। अजित पवार हे धुळ्यात येत असल्याने या जागा वाटपात काय बदल होतो, राष्ट्रवादीला कशी बळकटी मिळते याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे। या दौऱ्याच्या निमित्तानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।